श्री स्वामी समर्थ. रामरक्षा म्हणा. रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखविण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही, परंतु स्वानुभव हा एकमेव साधनातून याची प्रचिती येते. घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा. कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा. प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा. रस्त्यावरून एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा. पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात, रामरक्षा म्हणा. नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात, रामरक्षा म्हणा. अत्त सज्जधनुषः विषुस्पृशः वक्षाय शुगनिषग्य सगी गह्नो रक्षणाय मम. राम लक्ष्मणा व्यग्रतः पथि सदैव गच्छतामा. हा श्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव्हिटी वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तींशी भांडण झालंय, खूप वाईट वाटतंय, रडायला येतंय, एकटं वाटतंय, रामरक्षा म्हणा. कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शिवणारही नाही. आसिक्त असाल, नासिक्त असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर नसेल विश्वास पण रामरक्षेवर ठेवा. मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा. चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा. रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे, जो तुमचे बारा कधीही वाजू देणार नाहीत. पटलं नसेल तर आजपासून अनुभव द्यायला सुरुवात करा.